ते आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये आहोत. तुम्ही बघू शकताय बागेतील फळांची साईज आता चांगली तयार झाली आहे आणि फळावर छान चमक देखील आली आहे. एका एका झाडावर आणि फांदीवर चांगला घस लागलेला आहे. आत्तापर्यंत केलेल्या व्यवस्थापनाचा परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. पण मित्रांनो, फळांची वाढ चांगली झाली म्हणून काळजी थांबत नाही. या टप्प्यावर रोगांपासून संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आम्ही आमच्या बागेत बुरशीनाशक फवारत आहे. तुम्ही पाहू शकताय मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही हे असं STPचं फाउंडेशन करून घेतलेलं आहे. सध्या वातावरणात ऊन आणि कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस अशी परिस्थिती तयार होते. त्यामुळे आम्ही बुरशीजन्य रोगाचा धोका वाढवू शकतो. यासाठी वेळेवर फवारणी करणं गरजेचं असतं, जेणेकरून फळाची गुणवत्ता आणि चमक टिकून राहील. तर तुम्ही इथे बघू शकताय आम्ही 200 लिटरच्या बॅलरमध्ये बुरशीनाशक फवारायचं औषध कालवत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जे प्रमाण असतं ते घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तुम्ही इथे पण पाहू शकताय बॅलरमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि बुरशीनाशक कालवायचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या डाळिंबागेची काळजी घेतो. तुम्हीसुद्धा तुमच्या डाळिंबागेमध्ये कोणती बुरशीनाशक फवारता किंवा ड्रिपमधून कोणती औषधं सोडता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि आमच्यासोबत शेअर करत जावा. इथे आमचं औषध तयार झालेलं आहे आणि आता आम्ही ते बागेला फवारण्यासाठी वापरण्यास सुरुवात करत आहोत. तर तुम्ही बघू शकताय हा आपला संपूर्ण सेटअप आहे, ज्यामध्ये आपण आपली बाग जोमाने वाढवतो आणि चांगल्या गुणवत्तेची फळं पिकवतो. धन्यवाद. फॉलो करा.